वहिनी वहिनी अहो भैया तुम्ही आणि अचानक इथं कसं काय? वहिनी कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळे मुलं आपण आपल्या गावाला जात होते. मग मी पण आलो. चांगला आता 15-20 दिवस राहतो आणि आता मुलं आल्यावर जातो. बरं ते जाऊ द्या. चांगला आदरिकच एक मस्त चहा बनवा बरं. मग नंतर पेत गप्पा मारून चालतो. हा हा करते. आलोच लगे हातपात तोंड धुवून येतो. मी तर आता हायच्यांच्या हाताखाली करायला बॅग तर अशा आणल्या तर जस का महिना 2 महिने राहायचंय. मी बी आता असं करते की 2 मिनिटं सुद्धा टिकले नाही पाहिजे इथं. काय बोलू, तुमचा भाऊ आला इथं बॅग तर अशी आणली जस का 6 महिने राहायचं इथं. ते का मला त्यांची आई समजते का हाताखाली करायला? मला ते काय माहीत नाही. मी फक्त 2 दिवस सांभाळणार आहे. नंतर तुम्ही तुमचं बघून घ्या, मला काही सांगू नका. आणि 2 दिवसाच्या वर जर ते इथं राहिले ना तर मी माझ्या माहेराला निघून जाणार आहे. तुम्ही तुमचं बघून घ्या, मग मला ते काही सांगू नका. हा ठेवा मग. खरंच आईशिवाय गावाकडे यायचा हक्कच नाही. वहिनी ते कॉलेजचा फोन आलता, तिथे मित्र आले तर मला जावं लागेल. कहून हो भैया, आता चालते लगेच चालले? राहणार होतो पण मुलं म्हणले अचानकच पेपर आहे तर मला जावं लागेल. ठीक आहे मग काय. ते फक्त भैयाला सांगा की मी इथं आलतो म्हणून. हां हां सांगते. बरं, येतो मी. बस झालं, पिढा गिरी दिसताना होता.